नमस्कार, पारंपरिक स्वाद या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी जो पदार्थ तुम्हाला शिकवणार आहे त्याचं नाव आहे अमृतफळ। अमृतफळ ह्या नावामध्येच इतका गोडवा भरलेला आहे, कल्पना करू शकाल हा पदार्थ किती चविष्ट लागत असेल। हा जो पदार्थ आहे तो माझ्या सासूबाईंकडनं मी शिकले आणि हा जो पदार्थ आहे तो धारवाड, जे कर्नाटकामध्ये एक सुंदर शहर आहे, तिथला हा पदार्थ आहे। आणि माझ्या सासूबाई एक विशेष समारंभाच्या वेळेला हा पदार्थ नेहमी करायच्या। आपण सहज हा पदार्थ कधी करू शकतो, कारण आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामधूनच हा केला जातो। आता ह्या पदार्थाविषयी माझ्या अत्यंत एक गोड आठवण आहे। आमचं जेव्हा लग्न ठरलं आणि माझ्या सासूबाईंनी मला पहिल्यांदी घरी जेवायला बोलवलं, तेव्हा त्यांनी खास हा पदार्थ माझ्यासाठी केला होता आणि त्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहे। तेव्हा मी जेव्हा हा पदार्थ करते तेव्हा मला तो प्रसंग आठवतो। तर चला आपण साहित्याकडे वळूया। आता मी पहिल्यांदी हा जे साहित्य आहे हे मी वर्णाच्या वाटीने घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी 1/4 वाटी मैदा घेतला आहे, अर्धा वाटी भाजलेला मध्यम रवा घेतला आहे, हे पाव वाटी तांदळाचं पीठ आहे आणि हे 1 टीस्पून भरून हे बेसन आहे आणि चवीसाठी इथे मीठ आहे। आता आपण काय करायचंय, हे जे पदार्थ आहेत ते सगळे आपण मिक्स करत जाणार आहे। हा मैदा आहे, त्याच्यानंतर हा रवा आहे, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आहे, हे बेसन आहे आणि हे चवीला मीठ आहे। आता पहिल्यांदा मी काय करणार आहे, हे कोरडंच मी पूर्ण ह्याला मिक्स करून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये जो रवा मी घेतलेला आहे ह्याचं कारण 2 कारण आहेत ह्याच्यामध्ये। एक तर रवा जो आहे त्याने पदार्थ फुलतो पण आणि कुरकुरीत होतो। नंतर तांदळाचाही फायदा तोच आहे तांदळाच्या पिठाचा, की तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतं आणि तेल किंवा तूप जर काही तुम्ही वापरत असाल तर ते जास्त तेल किंवा तूप शोषून घेत नाही। आता हे जे पीठ आहे आपण जसं भज्याच्या पिठासाठी करतो ना तसंच पाहिजे। नंतर बेसन हे मी स्वादासाठी पण घातलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बेसन घालण्याचं कारण आहे की सुंदर ह्याला रंग पण येतो। आता हे जे पीठ आहे ते आपण जेवढं भज्यासाठी करून घेतो ना तेवढंच मी करून घेणार आहे। अजून थोडं बसेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर बारीक रवा वापरला तर काहीच हरकत नाही आहे, पण बारीक रवा तुम्ही जर घातला तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी करा। आता थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये मी जास्त ठेवणार आहे, कारण आपल्याला हा जो मिक्सचर आहे ते 2 तास भिजवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यामुळे रवा पूर्ण भिजून येईल त्याच्यामध्ये। आता एवढं पुष्कळ झालेलं आहे पाणी त्याला, आणि हे आता आपलं जे बॅटर आहे अमृत फळासाठी ते तयार झालेलं आहे। आता मी हे झाकून ठेवणार आहे आणि 2 तास तसंच ठेवणार आहे। आता ह्याच्यानंतर ह्याचा पाक कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। मी हे भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्या वर्णाच्या वाटीने मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। ह्या पदार्थासाठी पाक जरा जास्त लागतो आणि 1 वाटी ह्याच प्रमाणाने मी त्याच्यामध्ये साखर घालते। आता हा जो पाक आहे तो आपल्याला कच्चा पाक करायचा आहे आणि हे साखर फक्त विरघळेपर्यंतच ठेवायचं आहे। आता हे जेव्हा पाणी उकळेल त्याच्यामध्ये मी आता ह्या केशराच्या 8 ते 10 काड्या टाकते आहे। तुम्हाला आवडत असेल तर वेलचीची पूड पण तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। तर एक उकळी येईपर्यंत आपल्याला फक्त हे करायचं आहे, हे पाक तयार करायचं आहे। हे बघा, आता हे तेल तापलेलं आहे आणि आता ह्या बॅटरमध्ये मी पाव चमचा बेकिंग पावडर टाकते। पाव चमच्याच्या वर घालू नका, ते फुलण्यासाठी त्याच्यामध्ये जाळी पण पडते त्याने। पाव चमचा मी अगदी पाव चमचा, आणि हे चक्क हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसे भजी टाकतो ना हाताने तसं टाकायचं। आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण आता त्याच्यामध्ये टाकतोय। हे बघा, आता फुलणार आहे, हे बघा फुलायला लागले हे। लहान मोठे जसे तुम्हाला साईज पाहिजे तसे तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये। हे बघा फुलून ते वर यायला लागलेत।
पण एवढ्या मापाला फक्त पाव चमचाच घाला, त्याच्यापेक्षा जास्त घालू नका. तोपर्यंत आपण आता पाकाकडे जाऊया. हा जो पाक आहे, हा पाक आहे तो तयार झाला. किती सुंदर रंग दिसतो बघा, याच्यामध्ये केशराचा पूर्ण रंग उतरलेला आहे. आणि हा पाक मी आता पूर्ण थंड करून घेतलेला आहे. पाक थंड झाल्यावर मगच तुम्हाला मी ह्याच्यामध्ये पाव चमचा लिंबाचा रस टाकणार आहे. त्याने चव फार सुंदर येते. एवढा लिंबाचा रस आपल्याला पुष्कळ होईल ह्याच्यामध्ये. थंड पाकामध्येच टाकायचा लिंबाचा रस. तुम्ही जर गरम पाकात टाकला तर तो पाक कडवट होतो, म्हणून नेहमी थंड पाकातच टाकायचा आहे. तो हा आपला पाक तयार झालेला आहे. तोपर्यंत आपलं हे जे बॅटरची जी भजी आपण करून घेतलेली आहे, जो ह्याच्यामध्ये घालण्यासाठी, ती पण तयार होते. ती गुलबट रंगावर तळून घ्यायची आपल्याला. त्यात ह्याला एक 2-4 मिनिटं लागतील. आपण हे तळल्यानंतर असा बदामी रंगावर तळून काढायचंय आणि आकार एवढाच ठेवा. हाताने करायचे मगाशी सांगितलेले. आता हे बघा, याला पूर्ण जाळी पडली आणि ह्याच्यामध्ये तो जो पाक आहे तो पूर्ण आत गेलेला आहे. आणि पाक मुरून त्याचा स्वाद फारच सुंदर येतो, अत्यंत चविष्ट लागतं. हे सगळीच अशी फुललेली आहेत. तुम्ही आकार बघाल, टमटमीत अशी फुगलेली आहेत आणि या सगळ्याला असा पापुद्रा पडलाय. आणि या पापुद्र्यामुळे काय होतं, तुम्ही जो पाक आहे ना तो त्याच्यामध्ये पूर्ण तो शोषून घेतो, ॲब्सॉर्ब होतो आणि अतिशय चविष्ट लागतात ती. ह्याच्यामध्ये एक टीप आहे महत्वाची, म्हणजे जर तुमची ही भजी याने अमृत फळं ही जर गरम असली तर तुमचा पाक नेहमी थंड असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा, दोन्ही गरम ठेवू नका. तर हा पदार्थ जो आहे तो तुम्ही अवश्य करून बघा. एकदम वेगळा पदार्थ आहे, करून बघा. आणि माझ्या पारंपरिक स्वाद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा पदार्थ करून मला सांगा तुम्हाला कसा वाटला. तर नमस्कार, धन्यवाद.